नमस्कार. ग्रामपंचायत दापोडे यांच्या वतीने गणेश उत्सव मकर सजावट स्पर्धा 2025चं दिमागदार आयोजन ग्रामपंचायत दापोडेच्या वतीने करण्यात आलं होतं. हे आयोजन दिनांक 30/8/2025 रोजी घरगुती गणेश मकर सजावट देखावे परीक्षण देखील करण्यात आलं. हे परीक्षण दापोडे गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच श्री विजय गोपीनाथ पाटील या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री संदीप नारायण गोरिवले सर, मुरलीधर जनार्दन चांदिवडे सर व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित राहून संपूर्ण गावात फिरून पाहणी केली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा अनंत चतुर्थी निमित्ताने दापोडे तलाव गणेश घाट येथे संपन्न होणार आहे. ही स्पर्धा सरपंच विजय गोपीनाथ पाटील, उपसरपंच दत्ता दशरथ पाटील, सदस्य मोहन सुखीर पाटील, सदस्य विकी पाटील, सदस्य संध्या गणेश पाटील, सदस्य कविता संतोष पाटील यांच्या वतीने ग्रामपंचायत दापोडेकडून दरवर्षी केली जाते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्वन पाटील यांनी केलं. या कार्यक्रमासाठी उपस्थिती वैभव पाटील, मयूर पाटील, उमेश पाटील आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वृंद या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत दापोडेच्या वतीने दरवर्षी अनेक उपक्रमांचं आयोजन केलं असून ह्या वर्षी देखील मकर सजावट स्पर्धेचा हा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला. तर चला पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.
दोन 2025 दरवर्षी आमच्या दापोडे ग्रामपंचायतच्या वतीने मकर सजावट या स्पर्धेचं आयोजन केले जाते आणि आज मकर सजावट स्पर्धा यांचं परीक्षण करण्याकरिता आम्हाला जे 2 सर लाभलेले आहेत, सन्माननीय संदीप गोरविले व मुरलीधर जनार्दन चांदिवडे सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दरवर्षी मकर सजावट स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीचं देखाव्याचं परीक्षण करून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 2 उत्तेजनार्थ असं पारितोषिक दिलं जाते. आत्ता आमच्या या स्पर्धेचं परीक्षण झालेलं आहे. या संपूर्ण स्पर्धेचं दरवर्षी दापोडे ग्रामपंचायतच्या वतीने आयोजन केले जाते. जवळजवळ 20 वर्ष या स्पर्धेला झालेली आहेत आणि अतिशय उत्साहाने दापोडे गावातील सर्व ते गणेश भक्त मकर सजावट स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि चांगल्या पद्धतीचे देखावे देखील केले जातात. या वर्षी आमचे विद्यमान सरपंच, दापोडे गावचे प्रथम नागरिक सन्माननीय विजय गोपीनाथ पाटील साहेब, उपसरपंच दत्ता पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य मोहन सुकीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य विकी चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती संध्या गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य कविता संतोष पाटील व संपूर्ण ग्रामपंचायतच्या वतीने ही स्पर्धेचं आयोजन केले जाते आणि यावर्षी ज्या विजेते स्पर्धकांना आम्ही अनंत चतुर्दशी निमित्ताने त्यांना पारितोषिक वितरण करणार आहोत आणि सन्माननीय विजय पाटील साहेबांच्या संकल्पनेतून त्यांना चांगल्या पद्धतीचं पारितोषिक यावर्षी देणार आहोत आणि अनंत चतुर्थीचं हे पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आम्ही केले जाते आणि मोठ्या उत्साहाने हा गणेशोत्सव सण आम्ही दरवर्षी साजरा केला जातो आणि या स्पर्धेचं परीक्षण करण्याकरता आमच्या ग्रामपंचायतच्या विनंतीला मान देऊन दरवर्षी आम्हाला संदीप सकाराम गोरविले सर हे आठ सर आहेत. ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते परीक्षण करत असतात. मी सन्माननीय विजय गोपीनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की संदीप सरांना शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. ते परीक्षण म्हणून जे आम्हाला सर लाभलेले आहेत, सर मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या दापोडे गावातील जे गणेश मकर सजावट स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला आणि चांगल्या पद्धतीचे देखावं त्यांनी साकार केलेले आहे त्याबद्दल आपण जरा 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करायचं. ओके, नमस्कार. मी संदीप गोरीवले, आर्टिस्ट आणि आर्ट इन्स्ट्रक्टर आहे. मी गेली बरीच वर्ष मी दापोडे गावात येतोय परीक्षणासाठी आणि मी पाहतो की इकडे खूप उत्साहात लोक सहभाग करतायत आणि खूप छान पद्धतीने तुम्ही हे सगळं आयोजक जे आहेत त्यांचं मी खूपच म्हणजे कौतुक करेन की इतकं मनाने इतकं चांगल्या पद्धतीने तुम्ही ते आयोजन करता आणि लोक पण हिरिरीने भाग घेतात आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचे डेकोरेशन बघायला मिळतात जे आत्ताच्या काळात लोक टाळतात. शक्यतो काहीतरी रेडीमेड आणून विषय संपून टाकतात. तर हे जे सहभाग घेणे या स्पर्धेचा एक भाग होणे हा खूप महत्त्वाचा भाग आहे. ह्याच्यातून नवीन सर्जनशीलता माणसाचा मेन गुणधर्म आहे. माणूस प्राण्यांपेक्षा वेगळा काय, कारण त्याच्याकडे काहीतरी वेगळा मेंदू आहे. तर हा तिथे वापरात येतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे सर्जनशीलता आहे. काहीतरी तुम्हाला आयडिया लावायची आहे, काहीतरी विचार करायचा आहे. तर आज मला ते काम खूप बघायला मिळालं. इव्हन दरवर्षी बघायला मिळतं
आणि छान वाटतं हे सगळं. आणि मी तुमचे पण आभार मानेन सर, की तुम्ही इतकं छान आयोजन केलं. आणि दुर्वन पाटील सर, तुम्ही पण खूप छान आयोजन करता. धन्यवाद. एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की जसं आता दुर्वन पाटील म्हणाले की गेली 20 वर्ष हा उपक्रम सातत्याने करतायत. तर तेच तो जो 20 वर्षाचा कालावधीच सांगतोय की ते सातत्य जपणं किती कठीण असतं आणि ते करतायत त्यामागे त्यांची भावना कळून येते. आणि नक्कीच मी संपूर्ण ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांना लीड करणारे विजय पाटील सर आणि संपूर्ण त्यांच्या टीमचं कौतुक आणि अभिनंदन करतो की अशा उपक्रमांमुळे की समाजामध्ये एक एकात्मतेची भावना तयार होते. संस्कृती आणि संस्कार या माध्यमातून आपण इनडायरेक्टली लोकांपर्यंत पोहोचत असतो. तर खरोखर असे उपक्रम करा आणि करत राहा आणि पुढच्या सगळ्या उपक्रमांसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि आणखीन याच्यामध्ये वाढ होईल, आणखीन स्पर्धक पुढच्या वर्षी येतील. अशा पद्धतीने आपण काम करूया. आणि आम्हाला इथे बोलवलं, एवढा सन्मान दिलात आणि संधी दिलीत त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. नमस्कार. गणेश उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आता गणेश उत्सवानिमित्ताने गावामध्ये आमच्या मकर सजावट स्पर्धा होती, त्याचे परीक्षण करण्यासाठी सर आले होते. परीक्षणानिमित्ताने आम्ही या गावात जवळजवळ 13 गणेश घरगुती गणेश मकर सजावटसाठी आम्ही प्रत्यक्ष भेट दिली आणि आता त्याचे परीक्षण सरांनी केल्यात. बघूया आता काय रिझल्ट येते. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.